शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मतचोरी संदर्भात सादरीकरण केलं। यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आकडेवारी तसंच मतदार यादीतला घोळ हा नजरेस आणून दिलाय। गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वरळी मतदारसंघात तब्बल 16,000 मतदार वाढले, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलंय। तर सुमारे 20,000 मतदारांची गडबड असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। गंभीर बाब म्हणजे मृत मतदारांनी केलेलं मतदान, वडील परप्रांतीय तर मुलगा मराठी, एकाच घरात असंख्य मतदार, अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर मतदार, हे आणि इतर गैरप्रकार त्यांनी पुराव्याच्या निशी मांडले। तर हे गैरप्रकार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। कशी झाली वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते। तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352। ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल। आपली लोकसभेची निवडणूक कधी होती? मे महिन्यात। विधानसभेची कधी होती? ऑक्टोबरमध्ये। ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती। मी पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे। कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील। ही वाढ आपण समजू शकतो। आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत। पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढलेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले। हे एक जबरदस्त उदाहरण आहे। नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत। लोकसभेच्या फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत, फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत। ते फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे। पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती। का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं। हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये। बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे। पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे, म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे। जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे, नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे। मतदान झाल्यानंतर पुन्हा ह्या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे। आता हे भलतंच प्रकार आहे। मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं। पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय? गिरीश गजानन म्हात्रे। वडील कोण आहेत? भांजी पटेल। चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून मराठी झाले, चांगले। आता ह्यांचं नाव आहे काय? डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे। ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम। बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये। असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत। हा व्हिडिओ प्ले करतो, बघा व्हिडिओ बघा। लाइट बिल आहे बघा ते, ठीक आहे। व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4 कोंबून 5, 38 लोक दाखवलेत ह्या घरामध्ये।
आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो. एक सुद्धा त्या आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. अठ्ठेचाळीस मतदार दाखवले होते. ऍड्रेस पत्ता काय दाखवला असेल? घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं. त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचा रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही. त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही. पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो, घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे. आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे. तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून. सगळ्यांचं नाम घसीटाराम हलवाई इथे दाखवलेलं आहे. असे किती असतील? त्यापासून प्रत्येक शाखेनी 1200ची यादी काढली. प्रत्येक आपली जी वोटिंग लिस्ट आहे, गटप्रमुखांनी त्यांची जी यादी असते तेवढीच जर काढली आणि ह्या 5 गोष्टी बघितल्या की मला नावं डुप्लिकेट किती वाटतात, ह्याच्यात डेड मतदार कोण आहेत, मृत मतदार कोण आहेत, पण कदाचित मतदान करायला येतील, म्हणजे बाकी काही ह्यानी नाही, पद्धतीने नाही, ते गद्दारवाले आणतात तसं नाही. खरोखर किती आहेत आणि किती मतदान म्हणून रजिस्टर आहेत, किती लोकांचे फोटो नाही आहेत, किती लोकांचे पत्ते नाही आहेत, आणि किती लोकांचे वेगळे पत्ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या पत्त्यांवर वेगळ्या वेगळ्या लोकांचं एका पत्त्यावर लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 10 मतदारांहून अधिक एका पत्त्यावर तुम्हाला दिसला तर तिथे तुम्हाला मार्किंग करायला लागेल आणि खरोखर जाऊन पाहायला लागेल की खरोखर ह्या घरामध्ये 10 लोकांहून जास्ती लोक राहतात का, फोटो नसलेले मतदार किती आहेत, इपिक नसलेले मतदार किती आहेत, डुप्लिकेट इपिक नसलेले मतदार किती आहेत. हे जरी तुम्ही पकडू शकलात तरी मला वाटतं तुम्ही मुंबईला अदानिस्तान होण्यापेक्षा वाचू शकता, त्यापासून वाचू शकाल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकू शकाल. हे आज तुम्हाला ठरवून निघायचं आहे. तयार आहात?